मात्र तशाच प्रकारे फटका होता, परंतु की ज्या फटक्याला जे अंतर मिळणं गरजेचं होतं ते अंतर मात्र गुरुनाथने प्राप्त केलं. आणि मात्र हा पहिला षटकार पाहतोय आपण किरण, माफ करा, श्रीराम स्पोर्ट जांभूळवाड 20 संघाच्या इनिंग्समध्ये थोडंसं फ्लाईट टिटीला फुल टच होतं, परंतु निकित मिस टाइम फटका, चेंडू बराच वेळ हवेत आहे, लॉंग ऑनचा खेळाडू चेंडू खाली आणि मात्र या ठिकाणी सहज सोपा झेल टिपला जातोय फलंदाज बाद. थँक्यू डीजे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय अंतिम राहणार आहे. फ्लायटेड डिलिव्हरी चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. दरम्यान या ठिकाणी नांदकरगावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय जगन कोळी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतोय भावेश स्पोर्ट्स किरवली संघाच्या वतीने आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. जे सावरदेव चषक 2020 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. खूपच संथ गतीनं बॉल टाकला होता, फिरकी देण्याचा प्रयत्न, नियंत्रण नव्हतं गोलंदाजाचं, परंतु फुलटॉस बॉलचा फायदा उचलता आला नाही. त्या ठिकाणी अचूक टायमिंग साधता आलं नाही बॅट्समन गुरुनाथला आणि गुरुनाथने पुन्हा एकदा थोडंसं निराशेच केलेलं आहे. 9 धावांचं योगदान दिल्यानंतर बाद झालंय. धावसंख्या 2 बाद 11. सचिन मात्रे चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पहिल्या मॅचमध्ये 39 धावांची तडाखेबंद खेळी साकारली होती जय मल्हार किरवली संघाच्या विरोधात. जेव्हा संघ अडचणीत होता तेव्हा मात्र जबरदस्त फटकेबाजी सचिननं केली होती. नवीन बॅट्समन आलाय सागर. दोन्हीही नवीन फलंदाज आता मात्र खेळपट्टीवर. हो, आणि नक्कीच तशाच प्रकारची मात्र या ठिकाणी एक छोटीशी इनिंग्स मात्र सादर करावं लागेल सचिनला. गोलंदाज मयूर राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल हवेत आहे, डिप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. गुड कॅच. आणखी एका विकेटचं पतन. बिग विकेट. सचिन इज गॉन. नक्कीच कुठेतरी स्वतःवर निराश असेल सचिन, ज्याप्रमाणे हा फटका त्याने मात्र खेळला आहे. नक्की दिशा चांगली निवडली होती, परंतु फटक्यामागे मात्र पूर्ण ताकद झुकली नाही, एलिव्हेशन झाले नाही, चांगली मिडलिंग झाली नाही आणि त्याचमुळे पाहतो की मिड विकेटच्या दिशेने मात्र चांगला झेल टिपला जातोय. खूप मोठी विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज मयूर. या सामन्याचा आनंद घेत आहेत रमेशजी पाटील पिसेगावचे ग्रामस्थ. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सन्माननीय बाळाराम वाघे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील मी विनंती करतो आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. चिपकेला बॉल हवेत आहे, फिल्डर पोहोचेल. यस, गुड कॅच अँड इट्स अ हॅट्रिक. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक आपल्या नावावर करतोय गोलंदाज मयूर. खूपच छान इथे मात्र झेल पाहिलं होते. जवळपास वाईडिश लॉंगॉनला उभे होते, परंतु निकीच आपण जर पाहिलं तर डीप लॉंगॉनकडे आले आणि मात्र सुरक्षित हाताची जोडी मात्र पाहायला म्हणते या. आणि तिन्ही जर पाहिले तर विकेट झेलबादच्या स्वरूपात बाद झाले. प्रथमतः मात्र पाहिले तर गुरुनाथ बाद झाला, त्यानंतर सचिन आणि आता मात्र फलंदाज सागर. 4 गडी आतापर्यंत या षटकामध्ये बाद केलेत मयूरनं. हा बॉल थोडासा खाली राहिला होता. शेवटच्या क्षणी फक्त ड्राईव्ह केलाय बॉल. हलक्या हातानं एक्स्ट्रा कव्हरकडे पुश केला आणि एक